पेट्रोल आणि डिझेलच्या टंचाईच्या संदर्भात सातत्याने जी चर्चा चाललेली आहे त्यामध्ये साधारणपणे असं लक्षात येत आहे की सरासरीपेक्षा पेट्रोल आणि डिझेलची मागणी ही प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढलेली दिसते। त्याचीही आपूर्ती आपण करतो, पण कुठेतरी याच्यात साठेबाजी होते आहे असे निदर्शनास येत आहे। त्या संदर्भात पुरवठा विभाग आणि गृह विभाग हे जॉईंटली आता कारवाई करतील। मी केवळ आपल्या निदर्शनास आणू इच्छितो की पेट्रोलच्या संदर्भात जी काही सरासरी वापर आपला आहे, मागणी आपली आहे, त्यापेक्षा 23% जास्त आता आपण पुरवठा करतो। 23% मागणी वाढलेली आहे आणि डिझेलच्या संदर्भात तर ही मागणी 52% वाढलेली आहे। 52% जास्ती पुरवठा आपण करतो। म्हणजे सरासरी मागील वर्षी किंवा याही वर्षी प्रतिदिनाचा जो पुरवठा या काळातला त्या पुरवठ्यापेक्षा 52% जास्त डिझेल हे आता पेट्रोल पंपाच्या माध्यमातून आपण पुरवतो आणि तरीही टंचाई सदृश स्थिती ही तयार होते। त्यामुळे अगदी उदाहरण द्यायचं झालं तर अकोल्यामध्ये 154% जास्त खपत झालेली आहे, किंवा छत्रपती संभाजीनगर, बीड, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, बुलढाणा, त्यानंतर गोंदिया, हिंगोली या सगळ्या भागांमध्ये 70% पेक्षा जास्त ॲडिशनल खपत ही त्या ठिकाणी झालेली आहे, ज्याचा पुरवठा हा आपण केलेला आहे। आणि म्हणूनच एकीकडे शेतकऱ्यांना डिझेल मिळालं पाहिजे याकरता आपण प्रयत्न करतो, पण निश्चितपणे त्याचा फायदा किंवा गैरफायदा हा काही लोक घेत आहेत। या दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत। एकीकडे नॉर्मल पेट्रोल डिझेलची खपत वाढलेली आहे आणि त्याचवेळी कमर्शियल जे ऑइल आहे, पेट्रोल डिझेल आहे, याची खपत मात्र थोडी कमी होताना दिसते आहे। याचा अर्थ नॉर्मल ही जी वाढलेली त्या ठिकाणी खपत आहे ती कमर्शियलकडे वळवली जाते आहे का याची पडताळणी करणं गरजेचं आहे। त्या दृष्टीनं आज आम्ही आदेश दिलेले आहेत, कारण आपण समजू शकता 52% वाढ आणि त्याची आपूर्ती आपण करतो, याचा अर्थ कुठेतरी याच्यामध्ये कोणीतरी साठेबाजी करताय आणि म्हणून ती साठेबाजी थांबवण्याचा प्रयत्न आमचा चाललेला आहे। कांद्याच्या संदर्भात आपल्याला कल्पना आहे की कालच केंद्र सरकारने कांदे खरेदीचा भाव हा 3.5 रुपयांनी वाढवून त्या ठिकाणी जवळपास 15 रुपयापर्यंत तो भाव नेलेला आहे। मोठ्या प्रमाणात खरेदी देखील सुरू केलेली आहे। आम्ही केंद्र सरकारला या संदर्भात बैठक घेण्याची विनंती केली होती। उद्या संध्याकाळी केंद्र सरकारमध्ये तशा प्रकारची बैठकही लागलेली आहे। कांद्याच्या संदर्भात सातत्याने राज्य सरकार आणि केंद्र सरकार हे इंटरव्हेन्शन करतायत। 15 रुपयाची खरेदी ही आपण सुरू केलेली आहे, मार्केट इंटरव्हेन्शन आपण सुरू केलेलं आहे। निश्चितपणे शेतकऱ्याच्या संदर्भात राज्यातलं सरकार हे संवेदनशील आहेत। काही लोक विनाकारण या संदर्भात राजकारण करू इच्छितात आणि फोटो ऑपॉर्च्युनिटी करण्याचा प्रयत्न करतायत। त्यांनाही माझं सांगणं आहे की जर राज्य सरकारने आणि केंद्र सरकारने 15 रुपयाने खरेदीचा निर्णय केलाय, तुमच्या काळात कधी केला होता काय दाखवा, तो कधीच दिसणार नाही। आम्ही संवेदनशील आहोत म्हणूनच हे करतो, पण आम्हाला याची कल्पना आहे की एवढं करून भागणार नाही, अनेक गोष्टी कराव्या लागतील आणि म्हणूनच केंद्र सरकार सोबत उद्याला बैठक आम्ही करतो आणि त्या बैठकीतून दीर्घकालीन काय उपाययोजना करता येतील याचा प्रयत्न केला जाणार आहे। काही नेत्यांकडनं सर या कांदा प्रश्नाच्या अनुषंगाने राजकीय आंदोलन सुद्धा केलं जाते, त्याबद्दल काय? 100% राजकीय आंदोलन आहे। म्हणजे कांदा कापल्यानंतरही ज्यांच्या डोळ्यात अश्रू येणार नाहीत अशी मंडळी आता अश्रू ढाळण्याचा प्रयत्न करतायत। पण मी स्पष्टपणे सांगतो, महायुतीचं सरकार कांद्याच्या संदर्भात संवेदनशीलतेनं काम करण्याचा प्रयत्न करते। नाशिकमध्ये आहे ते आंदोलन पाहायला मिळते, कारण की रस्त्यावर उतरून हे आंदोलन करतात, रस्ता रोको करण्याचा प्रयत्न केला। मला असं वाटतं की
फोटो ऑपॉर्च्युनिटी चालली आहे, ते विरोधी पक्षात आहेत, त्यांचं काम आहे ते दाखवून राहिले आहेत. सर, काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे आहेत, वारंवार मोदींवरती टीका करतात. पुन्हा एकदा त्यांनी एक टीका केली आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की ट्रम्प तात्या जसं बोलतात तसं मोदी सगळं करतात, असं त्यांनी. असं आहे की प्रणिती शिंदे या पहिल्यांदाच खासदार झालेल्या आहेत, पूर्वी आमदार होत्या. अपेक्षा आहे की अशा लोकांनी मॅच्युरिटीने बोललं पाहिजे, पण कोणी इमॅच्युरिटी दाखवली तर त्याला आपल्याला सांगता थोडी होतं. आता एवढी जर इमॅच्युरिटी असेल, म्हणजे आपण कोणाबद्दल बोलतो आहोत, काय बोलतो आहोत, या संदर्भात जर भान राहत नसेल तर अशा लोकांना जनताच त्यांचं स्थान दाखवेल. सर एक बार हिंदी में सर,